वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण 3 थीटाचे सगळे आपण फॉर्म्युले पाहिले होते. साइन 3 थीटा, टॅन 3 थीटा, कॉस 3 थीटा आणि त्याच्या अलीकडे 2 थीटाचे फॉर्म्युले पाहिले होते. आता आपण पाहणार आहोत हाफ अँगल फॉर्म्युले. आता साधारण हा जो आता व्हिडिओ आपला असेल तो कदाचित फॉर्म्युलेचा लास्ट व्हिडिओ असेल. हे सगळेच्या सगळे फॉर्म्युले आपण मग एकत्र लिहून घ्यायचे, ते बाय हार्ट करायचे आणि मग एक्सरसाइजकडे आपल्याला जायचे. तर असा साधारण मोठा हा पार्ट आहे. आता आपण हाफ अँगल फॉर्म्युले असं हेडिंग लिहिले. बघा, हाफ अँगल फॉर्म्युले, FORMULAE हे अनेक वचन. हाफ अँगल फॉर्म्युले हे आपण मागे पाहिलं तसाच प्रकार आहे. बघा, पहिला फॉर्म्युला साइन थीटा. त्या साइन थीटाला साइन ऑफ थीटा बाय 2 प्लस थीटा बाय 2 असं लिहायचं. हाफ थीटा प्लस हाफ थीटा म्हणजेच 1 थीटा. आणि मगासारखं साइन ऑफ अल्फा प्लस बीटा म्हणजे मागच्या व्हिडिओसाठी साइन ऑफ अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला वापरायचा. सांगा, साइन ऑफ अल्फा प्लस बीटा काय फॉर्म्युला आहे सांगा. साइन कॉस प्लस कॉस साइन. साइन थीटा कॉस थीटा बाय 2, थीटा थीटा बाय 2 थीटा बाय 2 म्हणजे अल्फा बीटा सेमच आहेत ना. खरं तर फॉर्म्युला असा आहे, साइन अल्फा कॉस बीटा प्लस कॉस अल्फा साइन बीटा. साइन अल्फा कॉस बीटा प्लस कॉस अल्फा साइन बीटा. हे बघा, AB प्लस BA. बघा, BA AB प्लस AB ट्वाइस AB म्हणजे 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2. हा झाला साइन थीटाचा फॉर्म्युला. साइन थीटा 2 साइन थीटा बाय 2 कॉस थीटा बाय 2. आता 2 नंबर कॉस थीटाचा फॉर्म्युला. कॉस ऑफ थीटा बाय 2 प्लस थीटा बाय 2. ह्याला अल्फा म्हणा प्लस ह्याला बी. हे पेन्सिलला लिहायचं खाली. कॉस ऑफ अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला आपल्याला आला पाहिजे. कॉस अल्फा कॉस बीटा मायनस साइन अल्फा साइन बीटा. बघा, कॉस अल्फा कॉस बीटा मायनस साइन अल्फा साइन बीटा. कॉस इंटू कॉस म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस साइन इंटू साइन म्हणजे साइन स्क्वेअर थीटा बाय 2. देयरफॉर काय झाला फॉर्म्युला सांगा. कॉस थीटाचा कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थीटा बाय 2. हा एक फॉर्म्युला झाला. मागे दाखवल्याप्रमाणे यात आयडेंटिटीज वापरून आणखी तयार होतात. ह्यालाच खाली कंटिन्यू करायचं. लिहायचं वी हॅव. सांगा काय फॉर्म्युला आपल्याकडे. कॉस थीटा इक्वल्स तर कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थीटा बाय 2. आता यातल्या कॉस स्क्वेअरला यातल्या कॉस स्क्वेअरला 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा बाय 2 लिहिणार आहे. या कॉस स्क्वेअर पुढचे मायनस साइन स्क्वेअर थीटा बाय 2 ऍज इट इज. देयरफॉर लास्ट स्टेप कॉस थीटा इक्वल्स मायनस साइन स्क्वेअर म्हणजे मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2. आला कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला. म्हणजेच कॉस थीटाचा असाच 2 थीटाचा आहे, असाच थीटाचा आहे. दोन्ही एकसारखे आहेत. तुम्हाला नंतर सगळं ते समजायला येतं ना. पुन्हा वी हॅव कॉस थीटा इक्वल्स कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थीटा बाय 2. हाच. आता इथं साइन स्क्वेअरला आपल्याला रिप्लेस करायचं. कॉस थीटा ऍज इट इज कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस ब्रॅकेट मध्ये साइन स्क्वेअरला लिहायचं 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा बाय 2. साइन स्क्वेअरला लिहायचं 1 मायनस कॉस स्क्वेअर. कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 ऍज इट इज मायनस 1 प्लस कॉस स्क्वेअर थीटा बाय 2. कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 प्लस कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 म्हणजे 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस 1. हा झाला कॉस थीटाचा नेक्स्ट फॉर्म्युला.
ओके. नेक्स्ट बघा, tan थीटा इक्वल्स tan ऑफ थीटा बाय 2 प्लस थीटा बाय 2. आता tan ऑफ अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला वापरायचा. tan ऑफ अल्फा प्लस बीटा, tan अल्फा प्लस tan बीटा अपॉन 1 माइनस tan अल्फा इंटू tan बीटा, tan थीटा बाय 2 प्लस tan थीटा बाय 2 म्हणजे 2 tan थीटा बाय 2 अपॉन 1 माइनस tan इंटू tan म्हणजे tan स्क्वेअर थीटा बाय 2. हा झाला tan थीटाचा फॉर्म्युला. tan थीटा इक्वल्स 2 tan थीटा अपॉन 1 माइनस tan स्क्वेअर थीटा बाय 2. हे झाले सगळे हाफ अँगल फॉर्म्युले, साइन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटा. आता ह्याच्यानंतरचा जो भाग आहे तो फार महत्वाचा आहे. एक्सप्रेशन्स फॉर साइन अँड कॉस इन टर्म्स ऑफ टॅन. हा आपण पुढचा पार्ट पाहणार आहोत. बोर्ड रन करून दाखवतो. बघा, नेक्स्ट पार्ट असा आहे, हेडिंग असं लिहायचं, एक्सप्रेशन्स EXPRESSIONS, एक्सप्रेशन्स फॉर साइन अँड कोसाइन किंवा साइन अँड कॉस काही म्हणतात. एक्सप्रेशन्स फॉर साइन अँड कॉस इन टर्म्स ऑफ टॅन. एक्सप्रेशन्स फॉर साइन अँड कॉस इन टर्म्स ऑफ टॅन असं हेडिंग लिहायचं. बघा, पहिला फॉर्म्युला साइन 2 थीटा इक्वल्स साइन 2 थीटा, हा मागं तुम्ही प्रूव्ह केलंय, 2 साइन थीटा कॉस थीटा. साइन 2 थीटाचा फॉर्म्युला आहे 2 साइन थीटा कॉस थीटा. पुढच्या स्टेप मध्ये त्याला मी 2 साइन थीटा कॉस थीटा त्याला अपॉन डिनॉमिनेटर 1 लिहिणार आहे फक्त इक्वल्स 2 साइन थीटा कॉस थीटा ॲज इट इज. आता 1 च्या ऐवजी 1 च्या जागी मी साधी आयडेंटिटी कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा ही आयडेंटिटी वापरतो. ठीक आहे. आता हे सगळे टॅन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर थीटा. डिवाइडिंग न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर. बघा, या टर्म मागे मी तुम्हाला सांगितलं पहिली टर्म लक्षात ठेवा इक्वल्स 2 साइन थीटा कॉस थीटा अपॉन कशाने डिवाइड करायचं आपल्याला त्याला कॉस स्क्वेअर थीटाने डिवाइड करायचं अपॉन हा कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा. यालाही कशाने डिवाइड करायचं आपल्याला कॉस स्क्वेअर, पण मी सेपरेट डिव्हिजन. न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये काय केलं आपण कॉस स्क्वेअर ने डिवाइड केलं. ठीक आहे. आता इथं काय होईल बघा, इथं न्यूमरेटर मध्ये यातला एक कॉस आणि यातला एक कॉस कॅन्सल होईल, पण एक कॉस स्क्वेअर मधला एक शिल्लक राहील. त्यामुळं इथं शिल्लक राहिले बघा 2 साइन थीटा अपॉन कॉस थीटा एक शिल्लक आहे म्हणजे 2 टॅन थीटा अपॉन हे काय झालं सांगा 1 प्लस साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर टॅन स्क्वेअर म्हणजे फायनल आन्सर साइन 2 थीटा इक्वल्स 2 टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. साइन 2 थीटाचा हा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ टॅन मिळाला तुम्हाला. आता असाच आणखी एक बघा, फक्त इथे 2 थीटाची ऐवजी हाफ अँगल फॉर्म्युला, सगळा पार्ट सेम बघा. 2 नंबर याच्या खायला फर्स्ट नंबर टाकायला सेकंड नंबर टाका. साइन थीटा इक्वल्स 2 साइन थीटा बाय 2 कॉस थीटा बाय 2. हे तुम्ही मगाशी प्रूव्ह करून घेतलेलं आहे. 2 साइन थीटा बाय 2
इंटू कॉस थिटा बाय 2 डिवाइडेड बाय 1. ह्याच्यासारखं सगळं सेम असतं हा. हे आपण मगाशी म्हणलं मी चुकून ते आधी म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये असं मला म्हणायचं असतं. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे प्रूव्ह करून घेतलेलं आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण ते प्रूव्ह करून घेतलेलं आहे. 2 sin थिटा बाय 2 अपॉन 1 दिला. नेक्स्ट स्टेप 2 sin थिटा बाय 2 cos थिटा बाय 2. सगळ्या स्टेप सेम आहेत. डिनॉमिनेटर मध्ये त्या 1 च्या जागी लिहिणार आहे मी 1 च्या जागी cos स्क्वेअर थिटा बाय 2 प्लस sin स्क्वेअर थिटा बाय 2. मग याचा सारखं डिवाइडिंग न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय cos स्क्वेअर थिटा बाय 2 is equal to 2 sin theta by 2 cos theta by 2 divided by cos square theta by 2 upon cos square theta by 2 plus sin square theta by 2 divided by cos square theta by 2 cos square theta by 2. यातला एक cos theta by 2 आणि यातला एक cos theta by 2 कॅन्सल. पण एक cos theta by 2 शिल्लक राहणार. LHS मध्ये sin theta सॉरी टॅन LHS मध्ये sin theta इक्वल्स 2 sin upon cos tan 2 tan theta by 2 upon he cancel 1 plus sin square upon cos square म्हणजे tan square theta by 2. हा झाला sin थीटाचा आणखी एक फॉर्म्युला. हा sin 2 थीटाचा फॉर्म्युला आहे, हा sin थीटाचा फॉर्म्युला आहे. दोघेही इन टर्म्स ऑफ tan आणले लक्षात ठेवा. म्हणून म्हणजे एक्सप्रेशन्स फॉर sin and cos इन टर्म्स ऑफ tan म्हणजे sin 2 थीटाला tan मधला फॉर्म्युला आणि sin थीटाला देखील tan मधला फॉर्म्युला. हे असं आपण आता डेरिव्हेट करू. असंच आता आपण cos मधले फॉर्म्युले जे आहेत त्यांना आपण tan मध्ये कन्वर्ट करणार आहोत. ओके, आता आपण cos मधले फॉर्म्युले पाहणार आहोत. बघा 3 नंबर, कारण sin मधला पहिला जो होता तो sin 2 थीटाचा होता, दुसरा होता तो sin थीटाचा. आता हा 3 नंबर cos 2 थीटा इक्वल्स cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा. हे आपण मागच्या लेक्चर मध्ये प्रूव्ह केलेले आहे. हे फॉर्म्युले बघून घ्या. cos 2 थीटा cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा. पुढच्या स्टेप मध्ये cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा अपॉन 1. आता या 1 च्या जागी लिहिणार आहे मी हे न्यूमरेटर ऍज इट इज अपॉन हे जे डिनॉमिनेटर आहे ना 1 त्याच्या जागी लिहिणार आहे मी cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा. आता हे सगळं tan मध्ये कन्वर्ट करण्यासाठी डिवाइडिंग न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cos स्क्वेअर थीटा माइनस cos स्क्वेअर थीटा माइनस sin स्क्वेअर थीटा होल डिवाइडेड बाय हे बघा हे खाली cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा. आपल्याला काय करायचं आहे, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला cos स्क्वेअर थीटा डिवाइड करायचं आहे. प्रत्येक टर्मला cos स्क्वेअर थीटा cos स्क्वेअर थीटा cos स्क्वेअर थीटा cos स्क्वेअर थीटा ने डिवाइड केलं. ठीक आहे, इथं cos स्क्वेअर कॅन्सल, इथेही cos स्क्वेअर कॅन्सल. LHS मध्ये cos 2 थीटा इक्वल्स 1 मायनस sin स्क्वेअर अपॉन cos स्क्वेअर म्हणजे tan स्क्वेअर अपॉन 1 प्लस sin स्क्वेअर अपॉन cos स्क्वेअर म्हणजे tan स्क्वेअर थीटा. सो cos 2 थीटाचा फॉर्म्युला आहे cos 2 थीटा 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा.
आता सेम 4 नंबर मध्ये इकडे cos थीटा इक्वल्स cos स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस sin स्क्वेअर थीटा बाय 2. हा आपण मागे प्रूव्ह करून घेतलेला फॉर्म्युला आहे. पुढची cos स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस sin स्क्वेअर थीटा बाय 2 अपॉन 1. सेम, काही फरक नाही याच्यामध्ये, फक्त थीटाच्या जागी थीटा बाय 2 आले, एवढा फरक बघत. cos स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस sin स्क्वेअर थीटा बाय 2 अपॉन 1 च्या जागी, या 1 च्या जागी cos स्क्वेअर थीटा बाय 2 प्लस sin स्क्वेअर थीटा बाय 2. Dividing numerator and denominator by cos square theta by 2. पुढची cos square theta by 2 minus sin square theta by 2 cos square theta by 2 plus sin square. हे आहे तसं लिहिलेलं आहे, फक्त आपण कशाने डिवाइड करतोय आता, cos स्क्वेअर थीटा बाय 2 cos स्क्वेअर थीटा बाय 2 cos स्क्वेअर थीटा बाय 2 cos स्क्वेअर थीटा बाय 2. हे cos स्क्वेअर इथे कॅन्सलच होतात. LHS मध्ये cos थीटा इक्वल्स 1 मायनस sin स्क्वेअर अपॉन cos स्क्वेअर म्हणजे tan स्क्वेअर थीटा बाय 2 1 प्लस tan स्क्वेअर थीटा बाय 2. हा झाला cos थीटाचा चौथा फॉर्म्युला. हा cos 2 थीटाचा आहे आणि हा cos थीटाचा आहे. ह्याला म्हणायचं एक्सप्रेशन्स फॉर sin अँड cos इन टर्म्स ऑफ tan. ओके, एक्सप्रेशन्स फॉर sin अँड cos इन टर्म्स ऑफ tan असं त्याला म्हणायचं. ओके, आता याच्यानंतर हेडिंग असलं रिमार्क्स असं म्हणायचं. रिमार्क्स काय, रिमार्क्स मी तुम्हाला बऱ्याचदा आठवण करून देईल की रिमार्क्स मध्ये मी तुम्हाला असं लिहून दिले म्हणून. काय करता, हेडिंग असलं रिमार्क्स. आणि आपण जे मागे cos 2 थीटाचे आणि cos थीटाचे जे फॉर्म्युले प्रूव्ह केले ते प्रॉब्लेम मध्ये वापरताना आपण थोडंसं वेगळ्या प्रकारे वापरतो, म्हणजे साईड चेंज करून वापरतो, म्हणून त्याला आपण रिमार्क्स असं म्हणलेलं आहे. हे नवीन फॉर्म्युले नाही आहेत, आधी प्रूव्ह केलेलेच आहेत, फक्त वेगळ्या प्रकारे वापरले जातात, म्हणून त्याला रिमार्क्स असं म्हणायचं. बाकी रिमार्क मध्ये पहिला सांगा, cos 2 थीटाचा फॉर्म्युला तुमच्याकडे प्रूव्ह केलेले तर ऑलरेडी ते बघायचं, किंवा साईडला कागदावर कुठे लिहून ठेवले असेल तर त्याच्यात परत बघा. cos 2 थीटाचा फॉर्म्युला cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा असा एक फॉर्म्युला आहे. 1 मायनस 2 sin स्क्वेअर थीटा असा एक फॉर्म्युला आहे. 1 मायनस 2 sin स्क्वेअर थीटा असा एक फॉर्म्युला तुमचा. आता अनेक फॉर्म्युले तुमच्याकडे cos 2 cos हाय 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1 असा पण एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे. हा, आता यामध्ये फक्त आता मी ही साईड चेंज करतोय, मायनस 2 sin स्क्वेअरला इथे आणतोय, cos 2 थीटाला इथे नेतोय, म्हणजे 2 sin स्क्वेअर थीटा इक्वल्स 1 मायनस cos 2 थीटा. आणि पुन्हा a इक्वल्स b ला मी b इक्वल्स a लिहितोय, देयरफॉर 1 मायनस cos 2 थीटा इक्वल्स 1 मायनस cos 2 थीटा इक्वल्स 2 sin स्क्वेअर थीटा. हा तुम्हाला फॉर्म्युला 1 मायनस cos डबल म्हणजे 2 sin स्क्वेअर थीटा हे तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम्स वापरावं लागतं. ह्याच्या हा जास्तीत जास्त फक्त काही नाही, साईड चेंज करून घेतो. सेम इकडे मायनस 1 ला इथे आणून प्लस 1 करून घेतलं, 1 प्लस cos 2 थीटा इक्वल्स 2 cos स्क्वेअर थीटा. मायनस 1 ला इथे आणलं, हे जसं 1 मायनस cos डबल आहे तसं 1 प्लस cos डबल झालं. हा फॉर्म्युला आपण जास्तीत जास्त वापरतो. काही नाही, हा काय करतोय बघा, मी नुसतं साईड चेंज करतो. मायनस 1 ला LHS तर नाही, प्लस 1.
1 minus cos 2 theta 2 sin square theta, 1 plus cos 2 theta 2 cos square theta, असा तुम्हाला फॉर्म्युला पाठ पाहिजे. आता हेच परत हाफ अँगल मध्ये कसे आहेत, हेच हा झाला 2 नंबर. 3 बघा cos theta equals 1 minus 2 sin square theta by 2. बघा मागे आहे तुमच्यात प्रूव्ह केले तर. आता -2 ला इकडे आहे ना, cos तिकडे आहे, म्हणजे 2 sin square theta by 2 equals 1 minus cos theta. म्हणजेच साइड चेंज करून 1 minus cos theta equals 2 sin square theta by 2. हे तुम्हाला प्रॉब्लेम सोडवताना लागणार. 1 minus cos 2 theta, तर 1 minus cos theta म्हणजे 2 sin square theta by 2. सेम पलीकडे बघा. cos theta equals 2 cos square theta by 2 minus 1. फक्त -1 ला इथे आणून +1 करा. So 1 plus cos theta equals 2 cos square theta by 2. 1 plus cos 2 theta 2 cos square theta. 1 plus cos theta 2 cos square theta by 2. ते कसं लक्षात ठेवायचं मला सगळं सांगतो. फक्त हे सगळे वहीमध्ये लिहून ठेवायचे. हे 4 रिमार्क्स आहेत, लक्षात ठेवा. हे 4 रिमार्क्स, हे रिमार्क्स हेडिंग खाली हे 4 लिहून ठेवायचे. ओके. नेक्स्ट पार्ट जो आहे शेवटचा पार्ट आहे आपला, ह्याला म्हणायचं फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले. हे फॉर्म्युले प्रूव्ह करण्यासाठी जो लागणारा रफरचा पार्ट आहे तो आधी मी तुम्हाला दाखवतो. लक्षात समजा a प्लस b या टर्मला जर मी समजा c म्हटलं असेल आणि a मायनस b या टर्मला जर मी d म्हटलं असेल, त्याला जर मी d म्हटलं असेल, तर विचार करा या दोघांची ऍडिशन तुम्ही रफ मध्ये करून बघा. या दोघांना जर मी ऍड केलं, या दोघांना समजा दोघांना ऍड केलं, तर twice a p b कॅन्सल होतील इक्वल्स c प्लस d असेल. आणि डिवाइड केल्यानंतर 2 ने डिवाइड केल्यानंतर c प्लस d अपॉन 2 म्हणजे a मिळेल तुम्हाला. हा झाला एक पार्ट. आता पुन्हा समजा a प्लस b ला मी c म्हणलं आणि a मायनस b ला आपण जर d म्हणलं आणि या दोघांना जसं मी आता ऍड केलं तसं समजा सबट्रॅक्ट केलं, सबट्रॅक्ट, तर साइन चेंज साइन चेंज साइन चेंज, a कॅन्सल होतील, b प्लस b ट्वाइस b राहतील इक्वल्स c मायनस b राहतील. 2 ने डिवाइड केल्यानंतर b ची व्हॅल्यू असेल c मायनस d अपॉन 2. लक्षात आलं. हे रफर साइडला ठेवायचं आणि त्याचा वापर करून आपण काही आणखी फॉर्म्युले तयार करणार आहोत. ते म्हणजे त्याला फॅक्टरायझेशन डिफॅक्टरेशन फॉर्म्युले असं म्हणतात. त्यातला पहिला बघूया. लक्षात साइन ऑफ a प्लस b म्हणजे साइन ऑफ अल्फा प्लस बीटा. काय फॉर्म्युला आहे? साइन कॉस प्लस कॉस साइन, साइन कॉस प्लस कॉस साइन हा फॉर्म्युला. आता असाच साइन ऑफ a मायनस b चा फॉर्म्युला काय सांगा? साइन a कॉस b मायनस कॉस a साइन b. समजा याला इक्वेशन 1 दिलं आणि याला इक्वेशन 2 दिलं. आता हे दोन इक्वेशन मी सायमल्टेनियसली सॉल्व्ह करणार आहे. ऍडिंग इक्वेशन्स 1 and 2, ऍडिंग इक्वेशन्स 1 and 2, LHS प्लस LHS म्हणजे साइन ऑफ a प्लस b प्लस साइन ऑफ a मायनस b. ही टर्म याच्यात जेव्हा ऍड होईल तेव्हा ती कॅन्सल होईल, कारण एक प्लस एक मायनस आहे ना, कॅन्सल होईल. हा, हे आणि हे मात्र ज्यावेळी ऍड होतील ab प्लस ab म्हणजे ट्वाइस ab होतात, म्हणजे 2 sin a cos b. ह्या दोघांची ऍडिशन केल्यानंतर आता फक्त लक्षात ठेवा बरं का की हाही एक फॉर्म्युलाच आहे. हे फक्त लक्षात ठेवा. 2 sin a cos b ला आपल्याला हे लिहिता आलं पाहिजे. नंतर 2 sin a cos b ला हे लिहिता आलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. पुढे येईल ते मी सांगेन. याचा मी मार्क केला होता त्यात की हाही एक फॉर्म्युला आहे, हेही मी त्यावेळी म्हणलेलं होतं. त्यामुळे ते सारखं बघायचं आहे तुम्हाला, हे डोक्यात ठेवा. आता मागे म्हटल्याप्रमाणे जर मी
या a प्लस बी ला जर मी c म्हणलं तर काय झालं सांगा, साइन c प्लस a मायनस बी ला वरती तर बघा ना, त्याला जर मी d म्हणलं तर साइन b इक्वल्स 2 साइन ऑफ, आता मला सांगा a म्हणजे काय इथं लिहिलंय बघा मी, a म्हणजे काय लिहिलंय सांगा, c प्लस b बाय 2, हे बघा a इंटू कॉस ऑफ, सांगा b म्हणजे काय लिहिलंय बघा, b म्हणजे काय इथं आहे बघा, c मायनस b बाय 2, हा झाला आणखी एक फॉर्म्युला. असं याच्यात तुम्हाला दोन फॉर्म्युले मिळाले, एक हा 2 sin a cos b म्हणजे sin a प्लस b प्लस sin a मायनस b, हा एक फॉर्म्युला, आणि दुसरा फॉर्म्युला sin c प्लस sin d इक्वल्स टू sin c प्लस d बाय 2 इंटू cos c प्लस d बाय 2. हे झाले दोन फॉर्म्युले. ठीक आहे, आता ह्याच्यातच मी तुम्हाला पुढचे दाखवणार आहे, ह्याच्यातच तुम्हाला नेक्स्ट दाखवणार आहे. बघा, हे फक्त आहे तसं लिहून ठेवा, मी तुम्हाला हे अजिबात काळजी करू नका, सगळे फॉर्म्युले एकत्र करून ते कसे पाठ करायचे, कसे लक्षात ठेवायचे, सगळं वेगळं शिकवणार आहे. आता आपण फक्त काय करत चाललोय, फॉर्म्युले एक एक डिराईव्ह करत चाललोय. खूप लोकांना हे अवघड वाटणार आहे, मान्य आहे, पण नंतर जसं मी सांगत जाईन ना तुम्हाला फॉर्म्युले लक्षात कसे ठेवायचे, पाठ कसे करायचे, तुम्हाला सगळं जमेल आणि प्रत्येकाला जमेल, काळजी करू नका, प्रत्येकाला जमेल, फक्त काळजी करू नका. आता यातच पुढचं दाखवते मी, ऍडिंगच्या ऐवजी आता सबट्रॅक्टिंग इक्वेशन्स 1 आणि 2. तुम्ही याच्या खाली लिहायचं बरं का, यासारखं पुसायचं नाही, त्याच्या खाली कंटिन्यू करायचं. आता इथं ऍडिंगच्या ऐवजी इथं सबट्रॅक्टिंग इक्वेशन्स 1 आणि 2, यातून हे मायनस करायचं, म्हणजे ह्याचं साइन चेंज, ह्याचं साइन चेंज, ह्याचं साइन चेंज. बघा, LHS मायनस LHS, साइन ऑफ a प्लस b मायनस साइन ऑफ a मायनस b, ही टर्म कॅन्सल झाली. आता प्लस कॉस a cos b प्लस cos a cos b म्हणजे 2 cos a cos b, cos a sin b, बरं का, सॉरी साइन आहे सर, सॉरी, cos a sin b cos a sin b म्हणजे 2 cos a sin b, हा झाला एक फॉर्म्युला, पण तो असा वापरायचा असतो, 2 cos a sin b म्हणजेच sin of a plus b minus sin of a minus b. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे जर मी a plus b ला c म्हणलं, इथं म्हटलं बघा a plus b ला c म्हणलं, मायनस a minus b ला जर मी d म्हणलं तर 2 cos of a म्हणजे बघा तिथं काय आहे, a म्हणजे c plus d by 2 into sin of, आता b म्हणजे काय बघा, c minus d by 2, हा झाला दुसरा फॉर्म्युला. ऍक्च्युअली हे जर तुम्हाला फॉर्म्युले जर टेक्स्टबुक मध्ये कुठे आहे ते पाहायचं असेल, म्हणजे तुम्हाला साधारण अंदाज तरी होईल की आपण हे कुठे आहेत फॉर्म्युले, हे तुम्हाला मी तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सहज दाखवतो, कुठल्या पेजवर आहेत, काय आहेत हे, म्हणजे कुठपर्यंत आपण डिराईव्ह करत करत आलोय हे तुम्हाला साधारण समजून येईल. हा, पेज नंबर 49 वरती आहेत बघा, 48 49 वरती हे आहे मी जे दाखवतोय आता फॉर्म्युले, 48 49 इथे हे फॉर्म्युले आहे, फॅक्टरायझेशन फॉर्म्युले असं हेडिंग दिले बघा, त्यात तुम्हाला बघायला मिळते जे काय असेल. ओके, ओके, हे जसं आता आपण दोन साइन मध्ये पाहिले तसं शेवटचे दोन कॉस मधले. ठीक आहे, बघा, कॉस ऑफ a प्लस b इक्वल्स कॉस a कॉस b मायनस साइन a साइन b, याला आपण इक्वेशन 1 लिहूया. cos of a minus b equals cos a cos b plus sin a sin b, याला इक्वेशन 2 लिहूया. पुन्हा एकदा ऍडिंग इक्वेशन्स 1 and 2, LHS plus LHS, cos of a plus b plus cos of a minus b, निगेटिव्ह पॉझिटिव्ह कॅन्सल होईल, हे दोन्ही cos a cos b आणि cos a cos b म्हणजे twice cos a cos b, हा झाला एक फॉर्म्युला.
तो असा वापरायचा 2 cos A cos B इक्वल्स cos of A plus B plus cos of A minus B. हे आहे बघा तुम्हाला पेज नंबर कुठं बघायला मिळते येते तुम्हाला हे पेज नंबर 49 वर आहे बघा. पेज नंबर 49 वर तिसरा फॉर्म्युला बघा 3 नंबरचा आहे खाली अगदी बॉटमला बघा. म्हणजे मी आपण काय करतोय तुम्हाला पिठात कळू तरी देत. आता जर मी A plus B ला C म्हणलं नेहमीप्रमाणे cos C प्लस ह्याला जर मी D म्हणलं तर cos D इक्वल्स 2 cos of A म्हणजे काय तर बघा C plus D upon 2 A म्हणजे काय C plus D upon 2 into cos of B म्हणजे काय C minus D upon 2. हा झाला नेक्स्ट फॉर्म्युला जो तुम्हाला लेफ्ट साइडला बघायला मिळतो. कुठं पेज नंबर 48 वरती आहे बघा डाव्या साइडला आहे 48 हा फॉर्म्युला आणि हा असतो तो राईट साइडला खाली बॉटमला आहे बघा. असे दोन दोन एकाच वेळेला आपण प्रूव्ह करत चाललोय फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता आपला शेवटचा एडिंगच्या जागी आता सबट्रॅक्टिंग इक्वेशन्स 1 and 2 sin change LHS minus LHS cos of A plus B minus cos of A minus B RHS हे कॅन्सल. आता मायनस समथिंग मायनस ट्वाइस समथिंग sin A sin B हा झाला एक फॉर्म्युला. आता जर मी A प्लस B ला C म्हणले A मायनस B ला जर D म्हणलं तर -2 sin हा A म्हणजे कोण C प्लस B बाय 2 ते सगळे इथे आहे बघा इंटू sin C मायनस B बाय 2 हा झाला शेवटचा फॉर्म्युला. लक्षात ठेवा टेक्स्टबुक मध्ये इथले मायनस साइन नाही आहेत त्याच्याऐवजी काय केलं माहिती आहे ह्याला A मायनस B ला उलटे केले B मायनस C केले किंवा इथं D मायनस C ला उलटे केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही त्याचा विचार करू नका आपण जे केले ते बरोबर आहे. सगळं आपला एकसारखा पॅटर्न ठेवलाय आपण टेक्स्टबुक मध्ये बघा एका ठिकाणी चेंज केलाय T मायनस C सगळीकडे C मायनस D पण एका ठिकाणी D मायनस C केले काही गरज नाही त्याची आपल्याला. हे असे झाले डी फॅक्टरेशन फॉर्म्युला. हे आतापर्यंत आपण या लेसन मध्ये सगळेच्या सगळे फॉर्म्युले आतापर्यंत आपण डिराइव्ह करून घेतले आणि आता 1 बाय 1 एक्सरसाइज कडे आपण बघायचं. त्याआधी हे फॉर्म्युले कसे पाठ करायचे कसे लक्षात ठेवायचे हेही मी तुम्हाला सांगणार आहे. एक संपूर्ण सगळ्याची लिस्ट एका कागदावर करून ठेवायची सगळ्या फॉर्म्युलेची आणि मग ते दररोज वाचून ते आपण पाठ करायचे. ओके टिल देन गुड बाय.